बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या बुलढाणा बसस्थानकामध्ये सध्या पाणी टंचाई आहे। गेल्या अनेक दिवसापासून प्रवाशांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, त्यामुळे त्यांना परिसरातील बाहेरच्या हॉटेलमध्ये जाऊन पाणी विकत घ्यावं लागतं। मी सध्या बुलढाणा बसस्थानकाच्या या परिसरामध्ये आहे। बुलढाणा बसस्थानक हे जिल्ह्याचं एक मध्यवर्ती बसस्थानक आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रवाशांना पाण्याची व्यवस्था नाही। गेल्या अनेक वर्षापासून बुलढाणा बसस्थानकामध्ये प्रवाशांना पाण्याची व्यवस्था नाहीये। पाणी पिण्यासाठी त्यांना बाहेरच्या हॉटेलमध्ये जाऊन पाणी विकत घ्यावं लागतं आणि बुलढाणा बसस्थानकामध्ये ही एक पाणपोई बांधण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून ही पाणपोई एका स्वयंसेवी संस्थेनं या ठिकाणी बांधली होती, मात्र त्यामध्ये सुद्धा पाणी या ठिकाणी मिळत नाहीये। याच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर सगळा कचरा साचलेला आहे, घाण साचलेली आहे। मात्र दररोज हजारो प्रवासी बुलढाणा बस स्थानकामध्ये येतात। या ठिकाणाहून दररोज शेकडो ज्या बस फेऱ्या आहेत त्या होतात। याच ठिकाणावरून नागपूरला बस जाते, मुंबईला बस जाते, पुण्याला बस जाते, मात्र प्रवाशांना एकही थेंब या बस स्थानकाच्या आतमध्ये पिण्यासाठी मिळत नाहीये। दुसरीकडे जर पाहिलं तर बाहेर एका स्वयंसेवी संस्थेने सुद्धा जार ठेवून पाण्याची व्यवस्था केली होती, मात्र त्यामध्ये सुद्धा पाणी नसल्यामुळे ते सुद्धा जार रिकामे आहेत। परिणामी प्रवाशांना पाणी मिळत नसल्यामुळं पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आणि गेल्या अनेक दिवसापासून या बसस्थानकामध्ये प्रवाशांना पाणी मिळत नसल्यामुळं पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं। त्यामुळं तात्काळ या महाराष्ट्र राज्य एस टी परिवहन महामंडळाने या प्रवाशांना तात्काळ या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रवाशांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।